नमस्कार मंडळी, राम राम. तर आजची माझी भटकंती आहे नाशिकमधील पंचवटी गंगा गोदावरी या ठिकाणी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे नाशिकमधील गोदावरी नदी. येथे तुम्हाला दुतोंड्या मारुतीचे दर्शन पण होते आणि येथे रोज रात्री 7 वाजता गंगा आरती देखील होते. प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये श्रीरामाचे अनेक पुरातन मंदिर आहे. तसेच नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि या ठिकाणी पावसाळ्यात संपूर्ण महापूर आलेला असतो. त्या समोरच्या पुलाच्या टोकापर्यंत पाणी आलेले असते. तर मी आत्ता आलेलो आहे पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात. मुख्य प्रवेशद्वारावर भव्य सभा मंडपात श्री हनुमानाची मूर्ती आहे. श्री काळाराम मंदिर हे भगवान प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांना समर्पित प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर पंचवटी जवळ आहे. हे मंदिर सन 1782 मध्ये बांधण्यात आले होते. मंदिरात श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची काळ्या पाषाणापासून बनवलेली उभी मूर्ती आहे. नंतर मी आलो काळाराम मंदिराच्या उत्तर महाद्वाराकडे आणि त्या ठिकाणी तुम्ही गौमातांची सेवाही करू शकतात. त्यानंतर मी आलो श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर असलेल्या प्राचीन सीता गुफा या ठिकाणी. गुफा पूर्ण दगडात कोरलेली आहे. फक्त एकच व्यक्ती एका वेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो, तोही बसून, उभा राहून नाही. 7-8 फूट खाली जाऊन तुम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं दर्शन होतं. दुसऱ्या गुफेत गेल्यानंतर भगवान शंकराचं दर्शन होतं. या ठिकाणी महादेवांची पिंड आहे. नंतर मी आलो गोदा घाट जवळ असलेल्या गंगा टी हाऊसला आणि ही नाशिकमधील 100 वर्ष जुनी मिसळ आहे. येथे बाल्कनीत बसून मस्त मिसळचा स्वाद घेत समोर गोदावरी नदीचा प्रवाह पाहून दृश्य अतिशय सुंदर दिसते. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.